जय शिवराय मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही भोपालीत आलेलो. त्याच्यानंतर आम्ही आत्ता वाजले आहेत एक वाजता आम्ही राजस्थानसाठी निघणार आहोत. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं स्टेप बाय स्टेप आपण दाखवणार आहोत. तर आपल्या चॅनलला तुम्ही जय शिवराय. निघण्यापूर्वी आम्ही आमच्या गाडीची पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही गाडीची पूजा केली. आणि लागलीच आम्ही राजस्थानकडे रवाना झालो. प्रवासाचा आनंद घेत आम्ही 400 किलोमीटरचा टप्पा पार केल्यानंतर राजस्थानमध्ये प्रवेश केला आणि प्रथम दर्शन सावरिया शेठ यांचं केलं. तर नमस्कार मित्रांनो, शिवसकाळ, जय शिवराय, जय शंभूराजे. बघू शकता मित्रांनो, आजचं वातावरण खूप पावसाचं होतं आणि खूप पाऊसही चालू होता. आम्ही ट्रॅव्हल केला, आम्ही हॉटेलला थांबलो, आम्ही स्टे केला. सकाळी आम्ही 7 वाजता निघालो. जवळच सावरिया शेठजींच्या एकदम जवळच आम्ही स्टे केलेला होता. तुम्ही बघू शकता की मागे जे मंदिर आहे ते मंदिर अतिशय सुंदर आणि खूप अशी गर्दी आहे आज आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. वातावरण चिल आहे. आणि सावरिया शेठ यांचं थोडक्यात इतिहास सांगायचा म्हटला तर हे खूप प्राचीन मंदिर आहे. ह्या मंदिरावर अनेक मुघली आक्रमण आणि अनेक मुघल साम्राज्याच्या राजांनी याच्यावर आक्रमण केलं. परंतु परत काही काळानंतर सावरिया शेठ यांचं मूर्तीचं खनन झालं आणि मूर्ती प्रस्थापित करण्यात आली. संत मीराबाई यांचासुद्धा इथे खूप मोठा इतिहास आहे. संत मीराबाई यांनी खूप तपश्चर्या आणि सेवा भगवान श्रीकृष्णाची याच मंदिरात केली आणि हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तरी तुम्हाला संपूर्ण मंदिराचा परिसर आणि मंदिर मी लवकरच दाखवतो. तर जय श्रीश्याम, जय सावरिया शेठ, जय शिवराय. मंदिराकडे जात असताना अगदी सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आम्ही सावरिया शेठ या मंदिरात प्रवेश केलेला आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. पूर्ण लाल दगडामध्ये इथं कोरीव काम केलेलं आहे. एकदम छान मंदिर बनवलेलं आहे, तुम्ही बघा. आणि थोड्याच वेळात आमचं दर्शन श्रीकृष्ण भगवान यांचं सावरिया शेठ म्हणून देवस्थान आहे तिथं होणार आहे. तुम्ही बघा, अतिशय सुंदर आणि छान मंदिर आहे. श्री क्षेत्र सावरिया शेठ आम्ही इथे मंदिरात प्रवेश केला. मंदिराचं वातावरण बघून अगदी आनंद झाला. खूप सुंदर असं मंदिर आणि भगवंताचं दर्शन आम्हाला अतिशय सुंदर प्रमाणे झालं. तर आमचं श्री सावरिया शेठजी यांचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती गर्दी इथे आपल्याला बघायला मिळते. मागे एक मंदिर आहे, ते मंदिर मी तुम्हाला दाखवतो. हे जे मंदिर आपल्याला बघायला मिळतं श्री शेठ सावरियाजींचं आहे. तिथे संत मीराबाई यांनी भक्ती केलेली आहे आणि त्यांना ते इथे भगवान नारायणांनी त्यांचे कृपा आशीर्वाद देऊन त्यांना कृतज्ञ केलेलं होतं. अतिशय सुंदर असं आज वातावरण सुद्धा आहे. भरपूर पाणी चालूच आहे.